तुका मने माझे जी सर्व सुख, 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 तुलसी हार नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा या रुक्मिणी पांडुरंगा राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना रे वस्तू जाणारे कल्पना रे वस्तू सांडा रे कल्पना जाऊ धने राना जाऊ जाणे राना जाऊ जाणे रे वस्तू जाणारे कल्पना रे वस्तू सांडा रे करुणा रे वस्तू जाणारे कल्पना ओळखा रे वस्तू सांडा रे करुणा राना जाऊ धने काड राना जाऊ झन काड राना जाऊ झन निदान कुठे बुडवाल हित निदान तुले बुडवाल हित निदान कुठे बुडवाल हित मनात आपुलिया विचारे मनात आपुलेया विचारी मनात आपुलिया शिवाचे पहावे आपुलिया जीवे देवासे पहावे आपुल्या जीवे शिवाचे पहावे आपुलिया जीवे शिवासे पहावे सुख घ्यावे वेळोवेळा आत्मसुख घ्यावे वेळोवेळ आत्मसुख घ्यावे वेळोवेळा जनिराल कुठे बुडवाल हित जनिराल कुठे बुडवाल हित जनिराल कुठे बुडवाल हित जनिराल कुठे बुडवाल हित मनात आपुलिया विचारे मनात आपुलिया विचारे मनात आपुलिया आत्मसुख मिळाले स्वरूप घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे स्वरूप मिळाले हवे आत्मस्वरूप स्वरूपे मिळावे भावे तुका म्हणे दीन व्हावे तुका माने दीन व्हावे तुका माने घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळाले घ्यावे आत्मसुख स्वरूपे मिळावे दीन भावे तुका म्हणे दीन व्हावे तुका म्हणे दीन व्हावे तुका म्हणे जनिराल कुठे बुडवाल हित जनिराल कोठे बुडवाल हित जनिराल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय हरे ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना 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 कल्पना ओळखा रे वस्तू
काढराना जाऊ जानी न काढराना जाऊ जानी जनी झाल कोठे बुडवालहीत जनी झाल कोठे बुडवालहीत न काढराना जाऊ जानी न काढराना जाऊ जानी जनी झाल कोठे बुडाविलहीत जानी लाग कोटे बुडाविले विटा विचार मनात अपोलिया 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 विचारी मनात 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 विचारी मनात अपोलिया विचारी विचारी मनात अपोलिया विचार मनात अपोलिया ना विचार मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया विचारी मनात आपुलिया जनी झाल कोठे बुडवालहीत जनी झाल कोठे बुडवालहीत विठ्ठला 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 विठ्ठला
विठाला 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 प्रथम नमन
पांडुरंगारू प्रथम नमन दुसरे चरण हरे हरे पांडुरंगारू प्रथम नमन संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि सद्गुरुतम नमामि आत्मरूप गणेशु केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारो नियाता करुणाकर दयाळा करुणाकर दयाळा वट अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कला कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचने अति भाविक याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपणा संत सज्जनांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग तुकाराम महाराज वैराग्याचे शिरोमणी किंवा देहू निवासी स्वतःला ते काय समजतात हां स्वतःला देह समजतात का नाही समजत आणि तीच ओळख आपल्याला करून घ्यायची या अभंगातून हा अभंग स्वर्गातून पाठवलेला 7 क्रमांकाचा अभंग तुकाराम महाराजांचा जाता जाता कारण म्हणतात ना ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग करीन अशी त्यांनी इच्छा केली होती शतकोटी अभंग करीन म्हणे ऐक पांडुरंगा म्हणे नामा म्हणजे नामदेव महाराजांनी इच्छा केली होती काय मी शतकोटी अभंग करीन मग त्यांनी 900 कोटी अभंग केले होते जवळजवळ 100 रायले काढायचे तर बघा अवतार नामयाचा तुका मग त्यांनी घरातल्या सगळ्यांना बसवलं होतं अभंग लिहिण्यासाठी तरी पण पूर्ण झाले नाही मग तुकाराम महाराजांच्या अवताराला ते आले आज मला असं वाटतं तुकाराम महाराजांचे 4-4.5 अभंग आपल्याला माहिती आहेत पाठातले नाही पण माहितीतले आहेत
गाथेत आहेत पण माहितीतले नाहीये. जे गाथा करतात ना, गाथा पारायण करतात त्यांचे आहेत पाठ. मग असे त्यांनी एक म्हणतात ना वचन दिलं होतं देवाला का मी एवढे अभंग करेन. किती साधू संतांना होते ना तेव्हा एवढे अभंग केले. गेल्यावरती सुद्धा त्यांना आपला कळवळा आला आणि वैकुंठावरून त्यांनी स्वर्गातून म्हणतात किंवा वैकुंठ म्हणजे काय, वय मर्यादा खुंटीत झालेली आहे. नामदेव यांचं ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे ना, ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ भरला गणदाता हरी दिसे. म्हणजे वैकुंठ म्हणजे वैकुंठावरून त्यांनी पाठवलं कशासाठी तर आपल्याला कळण्यासाठी. काही अभंगामध्ये लिहिलेले हो यांचे 12 अभंग आहे. इथं होते तेव्हा सुद्धा त्यांनी लिहिले किंवा ऐकवलं. जाता जाता सुद्धा लोकांना म्हणायचे हकारोनी सांगे तुका नाम घेता वेड्यासारखे. आपण हाक मारतो ना मुलांना आता पहिली मारायचे बरं हात जोराने मार, पण आता मोबाईल झाले ना डायरेक्ट मोबाईलवरती या इकडे बरोबर ना. त्यामुळे आता हाका पण नाही मारते. पण तुकाराम महाराज हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. किती साधू संतांना कळवळा असतो तुम्हा आम्हा जड जीवनचा, पण आपण ऐकतो का? नाही ऐकत ना. नाही ऐकत म्हणतात ना महाराज वाचत तसे बोंब कोणी अवतार अवतार तो धरावया कारण अवतार अवतार तो धराया कारण अवतार तो धरावया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव आहेत आपण. पण आपल्याला माहिती का ह्या अभंगातून सांगतात ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना. तुम्ही आत्मस्वरूपाची ओळख करून घ्या. त्याचा थोडक्यात आपण भावार्थ पाहू. आत्मस्वरूपाची ओळख करून घ्या. हे मायारूपी जग आहे ना याच्यामध्ये भुलून जाऊ नका. अन्य गोष्टींच्या चिंतनात तुम्ही रमू नका. किती सांगता तो आपल्याला अन्य वस्तूंच्या गोष्टीत असं रमू नका, तुम्ही चिंतनात रमू नका. किंवा मायारूपी हे जग आहे. म्हणजे मायारूपी म्हणजे काय सांगितलेले आहे, आपण कल्पना करतो मी देह आहे. आता आपल्याला असंच वाटते का मी देह आहे आणि पण देह आहे का, आपण देह नाही. म्हणून हा अभंग त्यांनी सांगितलाय का सांडारे कल्पना. किंवा यांची पण एक अभंग आहे ना सांडारे कल्पना ओळखारे वस्तू सांडारे कल्पना किंवा सांडारे उपाधी सांडा कल्पना उपाधी तिच्या साधूची समाधी. यांचा मुक्ताबाईंचा आहे हा अभंग, मुक्ताबाईंचा आहे. आणि तुकाराम महाराजांचा हा अभंग ओळखारे वस्तू सांडा ही कल्पना सांगा. तुम्ही देह स्वतःला म्हणताना तुम्ही देह नसून तुम्ही आत्मा आहे. आत्मस्वरूपाची तुम्ही ओळख करून घ्या. आणि अन्य जर चिंतनात रमशाल तर तुम्हाला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये तुम्हाला अडकावा लागल. नंतर काही दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात जनी जाल कोठे बुडवाल हित. दुसऱ्या म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख सोडून तुम्ही जर इतर मार्गाला जर जाल ना तर तुमच्या हिताला तुम्ही मोक्षाल किंवा आत्मउद्धाराच्या फायद्यापासून जे तुम्हाला सुख मिळणार आहे त्या सुखाच्या पासून तुम्ही वंचित राहाल. आपुलिया जीवे शिवासी पहावे. आपल्या जीवरूपी अंतकरणामध्ये शिवरूपी देव आहे, शिव आहे. शिव नाही तुम्ही स्वतःच देव आहे. साधू संत सांगतात. पण हे कळू कधी शकत जेव्हा संत आपल्या जीवनात येतील ना तेव्हा कळू शकतील. आपुलिया जीवे शिवासी पहावे आणि आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. प्रत्येक जीवाचा हा अधिकार आहे आत्मसुख घेण्याचा. आपण त्यासाठी आलेलो आहे इथं 84 लक्ष योनी फिरत आलेलो आहे. आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. घ्यावे आत्मसुख
स्वरूपी मिळावे आणि भूती लीन व्हावे तुका म्हणे. आत्मसुख घ्या आणि त्या स्वरूपामध्ये लीन होऊन जा. म्हणून तर माऊली पण सुद्धा म्हणतात काही विश्वाची माझे घर ऐसी मती जायची स्थिर किंबहुना चर आचर आपणच झाला. आपले ना व्यक्त स्वरूप आहे. त्या व्यक्त स्वरूपात तुम्ही लीन व्हा आणि त्या सुखाचा अनुभव घ्या असं तुकाराम महाराजांच्या ह्या भावार्थातून सांगतात. विठ्ठल विठ्ठल ओळखा रे वस्तू आणि ओळखा वस्तू नाम याच्यात हरिपाठात पण एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. ओळखा रे ओळखीला हरी धन्य तो संसारी त्याच्या घरी मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. तुम्ही जर त्या हरीला ओळखलं तर आता आपण सगळे म्हणतोय राम माहिती आहे कृष्ण माहिती आहे हरी माहिती आहे का माहिती आहे का माहिती आहे का हा नाही माहिती. मग सांगते ना मी आम्ही इथं कशाला उभं आहे ते सांगा पण विचारा तुम्ही ना. तुम्ही जर विचारलं तर आम्ही नक्की सांगणार जे आम्हाला माहिती आहे ना ते नक्की सांगणार. हरी म्हणजे कोण भक्ताचे आज्ञा हरी या नाव हरी. भक्ताचे आज्ञान जो हरण करतो त्याला हरी म्हटलेले आहे. किंवा अजून ते सांगतात भक्ताचे आज्ञान हरी या नाव बोलीचे हरी. किंवा अंतरी विवेक उपजविला म्हणजे आपल्या कृपा करून हरी अंतरी विवेक उपजविला. हरीची व्याख्या सांगितलेली भागवत मध्ये नाथबाबा सांगतात ते भक्ताचे आज्ञान हरी. आपल्या जवळ इतकं आज्ञान आहे ना गाढ आज्ञान ते आपण पण आज्ञान पण आपलं जाऊ शकतं. त्या कल्पनेलाच म्हटलेलं आहे आज्ञान म्हटलेलं आहे अविद्या म्हटलेलं आहे किंवा भ्रांती म्हटलेले माया म्हटलेले बरेच असे म्हणजे सांगितलेले त्यांनी काय म्हणतात त्या कल्पनेला. पण ही कल्पना आपल्या कशी जाईल तर आपल्याला आत्मवस्तूची ओळख करून घेतली तर आपली कल्पना जाऊ शकते. मग वस्तू काय ओळखीला हरी धन्य तो संसारी. किंवा साठविला पोटी साठविला हरी ओळखला मग साठवलं ना त्यांनी होता त्याची पेटी दुःख कैसे बरोबर ना. अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी आणि एका जनाला धनी ओळखले. अद्वैत तत्वज्ञान आपल्याला भेटलं तर आपण त्या हरीला ओळखू शकतो. अवघड वाटते का भाषा. अद्वैत म्हणजे माऊली सांगतात ना काय सांगतात एक नाम हरी द्वैत नामधुरी अद्वैत दुसरी विरळा जाणी विरळ्यांना कळू शकल. आणि का आपल्याला कळणार नाही का आपल्याला पण करा ना मुमुक्षत्व जागृत. आपलं पण कोण आहे मी कशासाठी आलेलं आहे. शंकराचार्य म्हणतात दुर्लभ मनुष्य देह देही नाम क्षणभंगुर. मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष संशय या एक गोष्ट आपल्याला भेटलेली एक म्हणजे मनुष्य जन्म. का असे तर किती जणांना भेटलेले पण असे किती वाया पण गेलेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. 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 देखता ना तू पंतु तोही तैसाच झाला. उठा उठा मोठे पंढरी वाचनी तुझा ठाव नाही कोठे. माऊलींच्या ह्या अभंगात सांगितलेले आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही कैसा झाला. आपण चाललेले ना गेले ना 40 गेले 50 गेले 60 गेले. आता इथून पुढच्यांना जास्त आयुष्य पण नाही 40 ते 45 ला इथले. आपण नको का विचार करायला. एवढा सोन्यासारखा मनुष्य जन्म मिळालेला आहे आपल्याला
आपण कधी विचार करणार हो? हाय विचार करायला टाइम आहे का? म्हटलं या त्या दिवशी मावशींनी सांगितलं विचार करायला टाइम नाही. म्हटलं या म्हणजे आम्हाला मरायला टाइम नाही. हा किती आपण बिझी येतो. हा कशासाठी आपण का बिझी? देखून ऐकून एक अंध बहिरे झाले आणि विषयांचे लंपट बांधून यमपुरी गेले. अहो जोडीती तोडीती मारिती यमाचे किंकर बहु साल. माहिती का किती? तुम्ही जशी आहे तशी गीता पहा, त्याच्यामध्ये चित्र दिलेले आहे. तळतात कसे तळतात, जाळी त्यात कसे जाळी त्यात. हा मग आपल्याला नको का मोक्षात जागृत व्हायला हे पाहून किंवा ऐकून? पण आहे ना आता काय चाललंय माहिती का? ह्या गादीवरती ना सांगणारेच मेन म्हणजे गैरहजर आहेत. तसं पाहिलं गेलं तर हा जे सांगतात ना मग सोय चाकिली नाही सवी ते दुजिया ती गोडी केवी लागली. आपणच सवे रीता रडे पुढल्यांच्या हिता. स्वतः सांगे ब्रह्मज्ञान कोरडे आपण कोरडे पाषाण. कोरे करकरीते म्हणतात ना ऐसा जो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञानगुणी जन रंजवी निरूपणी कोरडेपणी करकरी. तू स्वतः करकरीते आणि चाललंय सांगायचं. मी ह्या गादीवरून तसंच चाललंय ना. कधी आपला उद्धार होणार हो? ह्या गादीवर ज्यांचं काम आहे त्या दिवशी यांनी प्रमाण दिलं बाबांनी काय? भक्ती ज्ञान विरहित गोष्टी. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतरा. भक्ती ज्ञान विरहित वितर. भक्ती ज्ञान विरहित वितर गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतर प्रेम भर वैराग्याच्या युक्ती विवराव्या. प्रेम भर वैराग्याच्या विद्युवराव्या. प्रेम भर वैराग्याच्या युक्ती विवराव्या. प्रेम भर वैराग्याच्या युक्ती विवराव्या. संत संगे हरी रंगे, संत संगे हरी रंगे नाम बोलावे. संत संगे हरी रंगे, संत संग हरी रंगे. संत संग हरी रंगे नाम बोलावे. संत संग हरी रंगे. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतर न कराव्या. प्रेम भऱ्या वैराग्याच्या वैराग्य निर्माण झालं पाहिजे. ह्या गादीवरच काम आहे का वैराग्य तुमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. अहो पुन्हा हा जन्म नाहीये. किती आपण फिरून आलो माहिती का? दुरोणी आलो मी गा दुःख झाले जारून. या वया येतवरी होते हेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. विनवितो तुका दोन्ही कर जोडून. नरदेह दुर्लभ जाना शत वर्षाची गणना. शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 तुम्ही वासुदेव वासुदेव नाथ बाबा म्हणतात म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अहो म्हणा पण नाही हो येत आपल्याला. का नाही? बेड कर्म आहे. झाड जाणीचे फूल मानत जाणीचे बोल आणि भोग जाणीचे केले पूर्वजन्मीचे. का बरं आपल्याला कळत नाही? कारण आपलं एवढं म्हणतात ना मी ना हा शब्द म्हणायची तर काय काय माझ्या नातेवाईकांना रागायचं. बेड कर्म आहे त्यांना रागायचं. मग असं का बरं का वाटलं साधू संतांना? हे कर्म पूर्वजन्मीचे व कर्म बॅड आहे असं म्हणावं लागतं. कारण का आपण ऐकत नाही? येतो हिताचा कळवळा जीव तुटे तीळ तिळा. किंवा येतो हिताचा कळवळा पडतो काळा हाती. म्हणून या प्रत्येक जीव हा काळाच्या हातात तडाक्यात चाललेला आहे. जैपासून जन्म झाला तैपासून मृत्यू लागला. साप गिळू लागला
बेडूका ते म्हणजे साप चाललाय आणि बेडूक आला त्याच्या तोंडात, तरी पण बेडूक काय करतो, त्या माशा घ्यायला जातोय. तसंच आपलं चाललंय ना. किती आयुष्य केलं, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले अर्ध रात्र मध्ये बालत्व पीडा रोगक्षय. काय भजनासी उरला पाहिजे, किती वेळ उरलाय हो. बालपण गेलं, खेळण्यात कुदळण्यात गेलं, परत तारुण्य गेलं, संसार चालू झाला, तारुण्यात गेलं. रामदास स्वामींचं उदाहरण दिलं ना, सावधान म्हटले ते निघून गेले. सावधान इकडं म्हटलं आपण, इकडं लगेच पर सावधान झालो, पर प्रपंच एवढा सायासाने आपण करू लागलो. बरोबर ना, सायासानेच करू लागलो. सावधान म्हटल्यावरती लागलं सावध झालो, इकडे सावध झालो. पण साधू संत सांगतात सावध व्हायचं. कुठं सावध व्हायचं, सावध झालो सावध झालो हरिचाल जागरण, हरिचाल जागरण, हरिचाल जागरण, काळ देईल धोका. असा मनुष्य जन्म आपल्याला चांगला मिळालेला आहे. पण वैराग्य निर्माण झालं पाहिजे आपल्याला, मुमुक्षत्व जागृत झालं पाहिजे. मुमुक्षत्व म्हणजे काय, मी कुठून आलोय, कशासाठी आलेलो आहे, काय करायला पाहिजे, कळतं का आपल्याला? नाही कळत ना. म्हणून आता हे चाललेले हरिनाम सप्ताह तेव्हा झालेला, कधी परीक्षित राजाला 5000 वर्ष झाले परीक्षित राजाला भागवत सांगितलेले. आता पण 7-7 दिवसाचे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. पण होतं का उद्धार? आणि आपल्याला काय नाही, त्या महाराजांना काय नाही, आपले पण 2 तास जातात. आपण येतो इथं, विचारायला नको का हो? विचारे विन न पाविजे समाधान पाहिजे आपल्याला. आपण विचारलं पाहिजे त्यांना, महाराज तुम्ही म्हणतात उद्धार होईल उद्धार होईल, मग परीक्षित राजाचा जर, पण आपल्याला वाचायला कुठं टाइम आहे? परीक्षित राजाचा जर 7 दिवसात उद्धार झाला, आमचा नाही होऊ शकत का? अहो क्षणात होऊ शकतो. खटवांगरायासी 1 तास उरला, कैसी भाग्यदशा प्राप्त झाली. 1 तासामध्ये त्याचा उद्धार झाला. कोण होते खटवांगराय माहिती का? रामाचे आजोबा होते. त्यांनी मुमुक्षत्व त्यांच्यात जागृत झाले. 1 तास उरलाय माझ्यासाठी, मी काय करू अशी तळमळ त्यांच्या निर्माण झाली. आपल्याला नको का तळमळ निर्माण व्हायला? कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, कैये खंडलीला कर्म, कैये खंडलीला कर्म, कै खंडाईल कर्म, कै खंडाईल कर्म. करा समाधान चित्त माझे, होईल ना चित्त समाधान? ह्या गादीवरच्यांना विचारायचं, माझं चित्त समाधान होईल का? आहे ना, आमच्याकडे पण उपाय. माऊली म्हणतात 18व्या अध्यायामध्ये, गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आणि दर्शनी समाधान अति जैसे. समाधान मिळू शकतो तुम्हाला, शांती मिळू शकते. शांती ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा, आणि त्या आत्म्याला ओळखायचे. तुकाराम महाराज ह्या अभंगात तेच सांगतात, तुम्ही ओळखा रे वस्तू. वस्तू म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला इतर वस्तू वाटतात का? अशा इतर वस्तू नाही, तर ती आत्मवस्तूला ओळखा सांगितलेले. आत्मवस्तू बघा, मला वाटतं 13व्या अध्यायामध्ये माऊलींची ओवी, एक परमात्मा एक आयसा, परमात्मा एक आयसे,
परमात्मा एक ऐसे वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा ही एक वस्तू, परमात्म्याला वस्तू म्हटलेले ती तुम्हाला कळू शकत ज्ञानाने. जो गुरु वाक्य श्रवणा सरिसा वस्तू होऊनी ठेला अपैसा. देहबुद्धीचा तुटे वळसा आणि म्हणजे कर्म तुमचं आहे ना, म्हणजे निष्काम कर्म होईल तुमच्याकडनं जर तुम्ही पण कधी गुरूंच्या त्या वाक्याचं जर श्रवण केलं तर. गुरुवाक्य श्रवण सरिसा ते वाक्य म्हणतात ना, काना वचनाची भेटी सरिसासी पै उठी वस्तू होऊनी उठी कौनू ऐकू. म्हणजे तुमच्या जर कानाने त्या ज्ञानाला वस्तू म्हटलेले किंवा नाम म्हटलेले ती वस्तू, किंवा भागवत मध्ये सुद्धा सांगतात आन आसुनी आन देखती तयास आभास म्हणती. शुक्तिका माझी रजत भ्रांती दोरासी म्हणती महासर्प. माऊलींनी, तुकाराम महाराजांनी किंवा नाथबाबांनी अनेक अशी प्रमाणे दिलेली, आपल्याला समजून सांगण्यासाठी अनेक दृष्टांत त्यांनी सांगितलेले. आता याच्यामध्ये काय सांगितलेले, तुम्हाला जी दिसतीये ना, तुम्हाला शिंपली आहे पण त्याच्यावरती तुम्हाला काय दिसते, चांदी. तुम्हाला वस्तूची ओळख करून देण्यासाठी दृष्टांत सांगते. ती काय दिसते आपल्याला, शिंपलीत चांदी दिसते. आहे काय शिंपलीच, पण आपण त्याला म्हणतो चांदी. किंवा रशी पडलेली आहे आणि रशीचं ज्ञान नसल्यामुळे आपण काय म्हणतो त्याला साप आहे. किंवा नंतर पुढे सांगतात का, सूर्याचे किरण निखळ तयासीच म्हणती मृगजळ तैसे वस्तूची केवळ त्यासी म्हणती संसार. काय म्हणतात त्याला, संसार. म्हणजे आपल्याला सूर्यकिरण दिसतात पण त्याला आपण काय म्हणतो, मृगजळ म्हणतो. मृगजळ दिसे साचपणे ऐसे आणि खोटी याच्या पिसे ऊर फुटी. ते हरणं असतात ना, पळतात पळतात, त्यांना ताण लागती, पळतात 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 आणि ऊर फुटून मरून जातात, पण त्यांना खरं पाणी मिळत नाही. तसंच सांगतात का नाथबाबा, काय सांगतात, आत्मा असे देही हा विश्वास जायची नाही. ते मृगजळाचे डोही बुडो नावे सकट बुडो बुडो गेले. आता बघा, हे नाव तरी आहे का, मृगजळच नाही तर तिथं नाव आहे का, नाही ना, पण त्या नावेत बुडून मेले. कारण का, खोट्या वस्तूला खरी वस्तू समजले म्हणून. मग ती वस्तू कोणती आहे, वस्तू किंवा माऊली पण म्हणतात का, देह जाओ अथवा राहो आम्ही केवळ वस्तूची आहो, दोरी सर्पत्व वाहो दोराची कडुनी. म्हणजे वस्तूला आपल्याला किती, म्हणजे ते याने म्हणतात ना, साच आणि मवाळ मितुळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ ऐक प्राणियाच्या ठाई. हे साच आणि मवाळ म्हटलेले का, ऐक प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडीच नाही. तयाचे जियाले म्हणू काय वरी मरणच सांग. मेलेले बरे म्हणतात, तुम्हाला ज्ञान नाही घ्यायचं तर मी नाही म्हणत. माऊली म्हणतात माझी आहे भक्ती विन जळवतायाचे जियाले पण अगा पृथ्वीवर पाषाण का म्हटलेलं हो हे. किती त्यांना वाटतं आपल्याबद्दल बरं, पण आपल्याला काहीच नाही वाटत साधू संतांचं. अहो, आज ज्ञानेश्वरीच्या रूपाने आता त्या दिवशीच गीता जयंती झालेली. उपदेशिली गीता सुखी केले पार्थान जन्म मरण वार्ता खुंटविली. कोणाची खुंटवली, आपली नाही खुंटू शकत का, जन्म मरणाची वार्ता खुंटू शकते, पण तसे सद्गुरू आपल्या जीवनात आले तर नक्कीच होऊ शकतं. हे उपजे आणि नाशे येतो मायावशी दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. म्हणजे जन्माला येणं आणि मरणं हे मायेमुळं कळतंय, नाही तर तैसे चैतन्याच्या ठाई शरीरात ते होत जाते पाही. हे जे जाणे तया नाही व्यमोह दुःख. हे जर जाणलं ना, कोण गेलं किंवा जन्माला आलं तरी पण आपल्याला दुःख होणार नाही, कारण हे चालूच राहणार आहे. हा फक्त देह आपल्याला कशासाठी दिलेला आहे, पंचमहाभूतांचा देह आपल्याला मिळालेला आहे. पंचमहाभूत तरी ती कोण आहे हो, पंचमहाभूतांचा गोळा. भ्रांत म्हणती मज वेगळा चुकवणी व्यापकी कळा कोठे निराळा लावला आहे. तो वेगळा का देवापासून, पंचमहाभूत सुद्धा भगवंत आहे, पण आपल्याला कळत नाही. आणि हे आपल्याला उसनं दिलेले का तुम्ही तुमच्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्या. पिंड हा पाचाचा अनिला उसना शेखी ज्याचा त्यासी देणे लागी. दिवाळी झाली, दिवाळीमध्ये आपण सोऱ्या नसतो आपल्याकडे, कधी कधी ना आपण आणतो काम झालं का आपण त्यांना शेव पण देतो, लाडू पण देतो 2-3. चला बाबा आमच्या शेवची लाडूची टेस्ट पहा, बरोबर ना, देतो आपण का. ते म्हणतो ना आता आम्ही देणार नाही, तुमच्याकडे आणले आमच्याच घरात ठेवतो. उसनी आणली ना, द्यायची ना त्यांना.
आनंदाने देतो ना नेऊन. लाडू पण देतो. आमच्या लाडूची टेस्ट कशी झाली पहा. लाडू पण देतो आणि शेव पण देतो. तसा हा काम झालं का द्यायचं आहे. साधू संतांचं काम झालं आणि निघून गेले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आपण कधी म्हणणार अजून आम्हाला खूप कामं आहे, आम्हाला अजून घर बांधायचं आहे, मुलांची लग्न करायची आहेत, नातवंड पतवंड पाहायची आहेत, किती कामं आहेत आपल्याला. लिस्टच्या लिस्ट मोठीच्या मोठी होईल पूर्ण. सांगू शकतो का उद्याचा दिवस कोण दिवस येईल कैसा नाही. देहाचा भरोसा म्हणून काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा, एवढी पडेल बाजेवा, एवढी पडेल बाजेवा. सोडवी नाते माय बाप, सोडवी नाते माय बाप, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा. काळाची ही उडी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीशी बहीण, शेजेची कामीन दूर राही. नाही सोडवणारा कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. काढून द्यायच्याच मागे लागणार आहेत. कोणी कोणाला सोडवू शकत नाही. म्हणून साधू संत सांगतात ओळखा ती वस्तू, ओळखा ओळखा रे वस्तू, सांडा कल्पना. हे कल्पनेने काय केलेले आयुष्य सरे पण परी कल्पना न सरे, आणि भोगवी यातना नानाविध. ह्या कल्पनेमुळं किंवा नाथबाबांचं पण एक प्रमाण आहे ना, न सुटे कल्पना, न सुटे कल्पनेची गोठी, न सुटे अभिमानाची गोठी, घेता जन्मकोटी हरी कैसा. न सुटे कल्पना अभिमानाची गोठी. कल्पनेमुळं आपल्याला अभिमान होतोय आणि कल्पना गेली तर अभिमान सुद्धा जाईल. कल्पना म्हणजे काय. कल्पना ही जन्माचे मूळ. कल्पना भक्ती, कल्पना हे भक्तीचे फळ. कल्पना ही जन्माचे मूळ आहे. कल्पना केली ही सृष्टी निर्माणाला सुद्धा कल्पना केली. कल्पना केली आणि सृष्टी निर्माण झाली. म्हणून कल्पना हे जन्माचे मूळ. कल्पना ही आपली कल्पना हे भक्तीचे फळ. आपण जर भक्ती करायची आहे, पण कशी करायची आहे. फक्त आपल्याला इकडचं लक्ष काढायचं आणि तिकडं घालायचं आहे. वेगळं काय करायचं आहे का. जसं प्रपंच सुद्धा साधू संत सांगतात आपला प्रपंच सुद्धा परमार्थ होऊ शकतो, पण हे कधी कळू शकल. प्रपंच सुद्धा आपला परमार्थ आहे पण आपल्याला कळत नाही. म्हणून ते सांगतात कल्पना ही जन्माचे मूळ, कल्पना हे भक्तीचे फळ आणि कल्पना हे केवळ मोक्षदाती. आपल्याला कल्पनेमुळे मोक्ष सुद्धा मिळू शकतो, फक्त आपली कल्पना बदलायची. आणि कल्पनेला दुसरं म्हणतात माया. माया ही सृष्टीची रचना, माया ही आपली कल्पना. तोडिता तुटे ना ज्ञाने विन. ही माया आहे ना कधी तुटू शकणार नाही. याला कारण फक्त आपल्याला ज्ञान आहे. आणि ज्ञान मिळालं तर आपली कल्पना नक्की जाऊ शकेल. म्हणून साधू संत म्हणतात काही कल्पना पण सांगा. बघा कल्पनेचं जर उदाहरण सांगायचं मुक्ताबाईंचं म्हणतात ना, कल्पना मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो आपल्याला काय तर त्यांना सुद्धा कल्पना झाली होती काय, माझं धान्य मातीमोल केलं, आम्हाला मांडे करण्यासाठी खापर सुद्धा मिळून दिलं नाही. मग रडत बसले, ताटीचा दरवाजा लावून बसले माऊली. मग त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताबाईंनी समजवलं ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपण जर दुःख करत बसले तर जगाचं कल्याण कोण करणार. जगाचं कल्याण होऊ शकेल का संतांशिवाय. कधीच नाही होणार आपल्याला, कारण आपल्याला आपलंच कल्याण आपण करू शकत नाही तर जगाचं कल्याण. योगी पावन मनाचा साया अपराध जनाचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊली माऊली. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हो योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. हो ताटी उघडा
14 अभंग आहेत मुक्ताबाईंचे. ताटी उघडाचे अभंग आहे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. आज आपल्याला थोडं बोललं का लगेच राग येतो. शब्द क्लेश झाले संती मानावा उपदेश. म्हणजे रागाने जरी बोललं ना तरी ते काहीतरी उपदेश आहे. म्हणतात ना सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. कालच मला वाटतं महाराजांनी सांगितलं ना, शिवी दिली तरी आपल्याला लगेच राग येतो, मिरची खाली तरी आपल्याला लगेच तिखट लागतं. हे तेव्हा होतं आणि आता नाही का. सांगायचं काय याच्यातून का आपल्याला जर ते ज्ञान मिळालं तर आपण नाही का होणार तसं. आपण पण तत्काळ होऊ शकतो. म्हणतात ना तत्काळ आपणासारखे कधी तत्काळ नाही. काळ वेळ लागू शकत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्षी पायी उद्धरती. म्हणजे काळ वेळ सुद्धा लागू शकत नाही अशी ती कल्पना जर केली. फक्त आपल्याला काय करायचंय, पूर्वेचं तोंड आहे ना तर पश्चिमेला करायचंय. म्हणजे पण कधी ज्ञान मिळाल्यानंतर, सद्गुरू जीवनात आल्यानंतर. पण सद्गुरू पण असे जीवनात भेटले पाहिजे. उपदेशच देती घेती ऐसे असंख्य गुरु शिष्य असती, परी उपदेशा सवे अनुभूती आणून देती. ते खरे सद्गुरू संत. किंवा नाथबाबा सुद्धा म्हणतात का मंत्र तंत्र उपदेशिती, गुरु आहेत आयते घर देशी, शिष्याशी मिळविती सद्वस्तू, तय ते श्रीकृष्ण सद्गुरू मानी. कसे आपल्याला सद्गुरू करायचे? सद्वस्तू. जी आपल्याकडे जी वस्तू आहे ना तिची आपल्याला ओळख करून देती असे सद्गुरू आपल्याला पाहिजेत. म्हणून अशा संतांना शरण गेल्यावरती आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणात ओळखा रे वस्तू सांडरे कल्पना, 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 ओळखा रे वस्तू सांडरे कल्पना. नकाड राणा नकाड राणा साबुधानी जनी झाल कोटे बुडवाल हित, जनी झाल कोटे बुडवाल हित. नकाड राणा नकाड राणा साबुधानी जनी झाल कोटे बुडवाल हित, जनी झाल कोटे बुडवाल हित. ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना, मारुनी कल्पना निवडिले सार, टाकिले असार फलकट. फलकट हा संसार, फलकट हा संसार ते सार भगवंत. म्हणून म्हटलेले प्रगट ते जाणावे असार आणि गुह्य ते जाणावे सार. हा विचार गुरुमुखे उमजू लागे. कधी कळू शकतं सार काय आसार काय? आपल्याला कळतं का हे? नाही कळत. मग साधू संतांना विचारा ना. गुरुमुखे उमजो लागे म्हणजे गुरूंच्या मुखातून जर तुम्हाला म्हणतात ना महावाक्याचा उपदेश व्हावा किंवा महावाक्याचा उपदेश सार ते केला पाहिजे विचार साधके. म्हणजे महावाक्याचा उपदेश हा सार आहे. पण तो आपण घेतला तर आपल्याला कळलं ना महावाक्याचे अंतर. ब्रह्म तुची निरंतर ऐसी या वचनाचा विसर पडोसी नेदी. दासबोध मध्ये स्वामी समर्थ सांगतात महावाक्याचा उपदेश, महावाक्याचा उपदेश सार. पण आपल्याला सार कळत नाही ना. आता आपल्याला जर विचारलं ना महिलांना, आपण पोळ्यांचा स्वयंपाक करतो त्याच्यात काय महत्त्वाचं असं का? कोणता सार महत्त्वाचा आहे? हां महत्त्वाचं काय? सार आहे ना. पण त्याच्यात काय करतात हो? जेंट्स लोकांना नसेल माहिती पण आपल्याला माहिती आहे ना. ते जे पाणी असतं ना ते मेन सार असतं. आणि ते सार आपल्याला तसं सार आपल्याला त्याच्यातलं नाही सांगायचं आहे. मला याच्यातलं सांगायचं आहे सार आहे. जे डोळ्यांना दिसतंय सगळं आसार आहे आणि जे सार आहे ते दिसत नाही आहे. मग म्हणतात ना माऊली काय म्हणतात? आकार तो विरे, आकार जेथे विरे,
अद्वैत देते नुरे आणि जीवत्व देते सरे. म्हणजे आपलं ना आकार संपतो, जीवत्व विरघळून जातं आणि आपलं जे आहे ना द्वैत ते सुद्धा आपलं निघून जातं. मग कशामुळं? पण ऐसे अद्वैत अद्वैत वस्तूची ओळख कळल्यानंतर, अद्वैत काय तर ब्रह्मतत्व ते अद्वैत आहे आणि त्याची ओळख झाली तर देवाला नाव नाही, रूप नाही. आपण असे कितीतरी अभंग पाहिलेले, बाबांनी प्रमाण दिलं होतं त्या दिवशी पण. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया, किंवा अव्यक्त निराकार आकार, जेथून चराचर हरिसी भजे. माऊली म्हणतात दुसऱ्या अध्यायामध्ये, हा लोकत्रय आकारू, जेतीच हा विस्तारू, नाम रूप वर्णू आकारू, चिन्ह नाही, त्याला चिन्ह सुद्धा नाही त्या वस्तूला. आणि ती वस्तू म्हणजे आत्मा. नैनम छिन्नम शस्त्राणी नैनम दहती पावक, असं आपलं स्वरूप आहे. नाही पाण्याने भिजू शकत, नाही अग्नीने जळू शकत, नाही वाऱ्याने उडू शकत, किंवा ते त्याचा नाश होऊ शकत नाही. म्हणतात ना म्हणजे त्याला ना उपमा देऊ शकत नाही, असं आपलं स्वरूप आहे. आणि आपल्याला त्या स्वरूपाची ओळख करायची. म्हणून साधू संत म्हणतात का रे हिंडता राणोराणी, पुसा संतांची जाऊनी, थोर संतांचा महिमा आला बहुतांच्या कामाने. आपल्याला नाही येणार का? म्हणतात ना ओळखा रे वस्तू, किंवा मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांनी साक्ष दिलेली आहे साधू संतांनी. वैष्णवांचा मालक रा तुर तुरा वसूची, तुर तुरा वसूची, तुर तुरा वसूची. वैष्णवांचा मालक रा तुर तुरा वसूची, तुर तुरा वसूची, तुर तुरा वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. ते वैष्णव आपल्याला कळले पाहिजे. म्हणतात ना नामा म्हणे नाम श्रीहरीचे घेसी, तेव्हाच वैष्णव होसी अरे जना. वैष्णव कोणाला म्हणतात? ते वैष्णवांची व्याख्या सांगतात नामदेव महाराज. जेव्हा नाम घेशाल ना तेव्हा तुम्ही वैष्णव होशाल. आणि मग अशा वैष्णवांना आपल्याला शरण जायचं. हृदयी कळवळा वैष्णवांचा, अशा संतांना आपल्याला शरण गेल्यावरती आपल्याला खरंच ज्ञान मिळेल आपल्याला. म्हणून माऊली सुद्धा एका अभंगामध्ये सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा. अखंडित सेवा करा त्याची. आत्म्याला ओळखायचंय आणि ओळखलं तर आपल्याला रानोरान फिरायला लागणार नाही. ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना, नका आडराणी जाऊ जणी. तुमच्या स्वस्वरूपाला ओळखा. आणि जर इतरत्र जर तुम्ही गेले, इतर मार्गांना जर गेले तर तुम्हाला 84 लक्ष योनी फिरावं लागणार आहे. 84 लक्ष योनी फेरा न चुके. मग कधीच नाही चुकणार. किती ह्या काळाचा ओळसा लागला पाठोवाटी. म्हणजे किती ह्या काळाचा ओळसा, आपण किती फिरून आलेलो आहे. मग पुन्हा परत जायचंय का? झाडं झुडपं, पशु पक्षी, भूचर खेचर जलचर, कितीतरी योनीमधून आपण फिरत आलेलो आहे. आणि आता आपल्याला गोल्डन चान्स आहे. आता आपण सुटायचं म्हटलं तर सुटू शकू, नाहीतर आहेच आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. चुकली यावर फेरा पडे, चुकली यावर फेरा पडे. चुकली यावर फेरा पडे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकली यावर फेरा पडे, चुकली यावर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकली यावर फेरा पडे, चुकली यावर. शेवटची पाळी एक मनुष्य जन्मान, चुकली या वर्म फेरा पडे. एवढा मोठा फेरा पडणार आपल्याला, म्हणून
तुकाराम महाराज म्हणतात आड रानाला जाऊ नका, अहर्निशी सदा करावा परमार्थ, पाय न ठेवावा आड मार्गी आड राणी जे जातील त्यासी त्याच्यातून तो काढील तोच ज्ञानी, तोच ज्ञानी तारी दुजियांसी कुळ उद्धरील अनेकांचे परत कुळ उद्धरील अनेकांचे, म्हणून त्यासी शरण जावे वेळोवेळा आणि तुका म्हणे उद्धरील कुळ, म्हणजे अहर्निशी सदा करावा परमार्थ. अहर्निशी चाललाय का आपला परमार्थ? साधू संतांना म्हणतात पार रात्रंदिवस आम्हा हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे रात्रंदिवस साधू संतांना चाललंय. जागृती स्वप्नी पांडुरंग जागृतात त्यांच्या स्वप्नात गोविंद 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 मन लागली या छंद, मन लागली या छंद, मग गोविंद ते काया काया, मग गोविंद ते काया. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती काया भेद नाही देवा तया. असा आपल्या मनाला छंद लागला पाहिजे, मग आपण या आडरानाला जाऊ शकणार नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात बुडवा जाने वा वा आजने जाल कोठे बुडवा लहित, तुकाराम महाराजांच्या दुसऱ्या चरणात काय सांगतात, जनी जाल कोटे बुडवा लहित, विचारी मनात आपुलिया. जनी जाल कोठे म्हणजे इतर अनेक मार्ग आहेत, इतर मार्ग आहे म्हणतात ना, कोटी कोटी करिता साधने तरी येतो नाही येता सद्गुरु कृपे वाचोनी. म्हणजे अनेक जरी आपण साधने केले ना, सद्गुरु जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत आपल्याला खरं मार्ग आपल्याला मिळणार नाही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, मार्गी बहुत याच मार्गी गेले मार्गी याची मार्गी बहुत गेले संत जन. म्हणजे ह्या मार्गाने बहुत संत जन गेलेले आणि आपण पण त्या मार्गाने गेलो तर न पडे गुंता कोठे काही. म्हणून सांगतात इतर मार्ग आहेत. हे सांगतात ना, नाना साधनांच्या निळोबा महाराजांचं प्रमाणे नाना साधनांच्या केल्या खटपटा, येतो न पावती तुझ्या दार जाणो जाणीव घाली आडपाटा, रिद्धी सिद्धी दाविताती वाटा हो. म्हणजे काय सांगितलेलं आहे ते, अनेक जरी साधनं केली, नाना साधने जरी केली तरी ह्या माझ्या दरवाजापर्यंत सुद्धा येऊ शकणार नाही. कलियुगात किती साह्य होतं,
कलियुगात फक्त एकच नाम आहे, त्या नामाने फक्त उद्धार होऊ शकतो. आणि इतर बघा कृतयुगी शमदमादी साधने होती, किंवा त्रेतायुगी अगमुक्त पूजन होतं, किंवा द्वापारयुगी अनेक म्हणजे साधनं सांगितलेली, तंत्र विधान सांगितलेली आहेत. मग अनेक साधनं, तेव्हा ते कठीण साधनं होती, पण त्यावेळेस सुद्धा ते लोक करीत होती. तरी पण भगवंतानी आयुष्य आपल्याला कमी, बघा ना आता कृतयुगामध्ये किती आयुष्य होतं, जवळजवळ 1 लाख होतं. नंतर 1 शून्य कमी करायचा, नंतर 10,000 झाले, नंतर 1000 झाले, आणि नंतर आता 1 शून्य कमी केलं 100. आता 100 तरी आहे का हो आपल्याला? नाही. मग किती आयुष्य आपल्याला, किती कमी आहे. मग सगळ्यांचे येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामाने आपला उद्धार होऊ शकतो. 84 लक्ष जीव योनी, त्यामध्ये मनुष्य देहा वाचुनी, अधिकारी ब्रह्मज्ञानासी आन कोणी असे ना. फक्त ब्रह्मज्ञानाचा अधिकारी फक्त मनुष्यच आहे. इतर योनींच्या ठाई हा विचार नाही. ते विचार पण करू शकत नाही, त्यांना कळत पण नाही देव कोण आहे. कळतं का त्यांना? कुत्र्यांना कळतं का देव? नाही कळत आहे. मग त्यांना कळत नाही, पण आपल्याला तशी बुद्धी दिलेली. जर आपण पण त्यांच्यासारखंच करतोय, त्यांना पण मुलं बाळं होतात, आपल्याला होतात, ते पण सांभाळतात, आपण पण सांभाळतोय. मग याच्या व्यतिरिक्त साधू संत म्हणतात का ऐसा नरदेह पाहून देख, जो न साधी ब्रह्मसुख, तो जाणावा परम मूर्ख, विश्वासघातकी देवाचा. अहो देवाने आपल्याला विश्वासाने हा मनुष्य जन्म दिलेला आहे. देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी आन कोणी असे ना. याच्यामध्ये कुणीच नाही. हेची देई घडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. हेची देई घडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही. भजन होऊ शकतं. भजन म्हणजे टाळ पकवादांचं भजन नाही, जे तुमचं आमचं आईच्या पोटात असताना आपलं जे भजन चाललं होतं, आपलं भजन चाललं होतं ना, आपण देवाला म्हणत होतं देवा मला याच्यातून सोडव, मला याच्यातून सोडव. पण म्हणतात ना आपण नवस केलं होतं हो. आता जर नवस केले ना आपण पूर्ण करतो. नाही पूर्ण एखाद्याला जर मुलगा झाला ना, आमच्या आत्तीचंच उदाहरण सांगते. नवस केला मला मुलगा होऊ दे, झाला मुलगा, विसरून गेली, त्याच्या वजना एवढे पेढे वाटीन. मुलगा 5 वर्षाचा झाला, नंतर लक्षात आलं बापरे पेढे वाटायचे. पेढे वाटायचे म्हणजे ते पेढे किती घ्यायला लागतील, ते बाळ किती 5 वर्षाचं म्हणजे किती किलो झाला असेल हा. मग तेवढे पेढे वाटले. मला सांगायचंय काय, आपल्याला पण आवडतं असं गोष्टी, कथा, विनोद आवडतात, म्हणून चला थोडंसं म्हणतात ना चुलबुला तसा. म्हणजे मला सांगायचं काय, आपण नवस तेव्हा केला होता पोटात असताना, फेडायचं विसरल्यामुळं काय झालं, विसरली तया थोर झाली हानी. 35 खाणी 84 लक्ष योनीच्या खाणीमध्ये आपल्याला पुन्हा पडावं लागन. म्हणून माऊली म्हणतात येणे शरीरा येणे सरे, आणि किंबहुना ये रझार चिरा पडे. चिरा तुम्ही दगड टाकू शकता तुमच्या येण्यावर आणि जाण्यावर. म्हणून इतर मार्गाला जाऊ नका, आपलं हित तुम्ही बुडवाल. हिताचा जर विचार केला तर आपल्याला सगळ्यांना आपलं हित कळतं. सायास करुणी प्रपंच करसी दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. कोणत्याच गुणांनी आपण देवाकडे वळत नाही, वळतो चाललेली पण कासे असी तपा धावा. जवळी असता शेजे गावा, रामा जवळी चुकले, जपी तपी भांबावले. म्हणजे जवळच आहे तुमच्या देव, त्या देवाची ओळख करून घ्यायची, पण आपण करत नाही. आपण ह्या सुखाला आपण मुक्तो, आपलं हित कळत नाही. नाथबाबा एका त्यांच्या ओवीमध्ये सांगतात, द्रव्या लागी भावार्थता तैसे कष्टे जरी सर्वथा, तैसे कष्टे जैसे कष्टे जरी परमार्थता, ब्रह्म तत्वता हातचे खेळणे होईल. तुम्ही प्रपंच करता त्याच्यामध्ये अट्टहासाने करता ना, करा. साधू संत म्हणतात करा, पण तेवढाच परमार्थामध्ये आपण वाहून घेतलं पाहिजे. घेतो का हो?
नाही नाही हो, आम्हाला लय काम आहेत. हां, काम आहे, आपण काम करतो. बरोबर आहे, आपल्याला कुठं फिरायचं नाही आहे, काही करायचं नाही. फक्त आपल्याला एक पवित्र अशी तुळशीची माळ घालायची. पवित्र तुळशीची माळ. आज किती किती मोठे कीर्तनकार पण कधी सांगत नाही इथून तर पवित्र तुळशीची माळ घाला. आणि घातली तरी पण अशी टाकून देतात. घाला, तुमच्या हाताने घाला. त्याच्याबरोबर गुह्य नाम असतं, ते नाम आपल्याला घेतलं पाहिजे. गुह्य नाम आहे जे माऊलींना मिळालं होतं, तुकाराम महाराजांना मिळालं होतं, नाथ महाराजांना मिळालं होतं, नामदेव महाराजांना औंढ्या नागनाथला जावं लागलं होतं गुरु करण्यासाठी. मग आपल्याला नको का गुरु करायला? हां, गुरु करना पहिचान के, पाणी पिना छान के आणि गुरु करना पहचान के. आता आपल्याकडे सगळ्यांकडे फिल्टर आहे. कारण का आपण एवढी औषधं मारतो जमिनीमध्ये, ते जमिनीत जातात आणि ती पाण्याच्या रूपाने आपल्या पाण्यामध्ये येतात आणि ते पाणी आपण पितो. आपण किती म्हणजे बघा ना, त्यावेळेस कबीर महाराजांनी हे लिहून ठेवलेले, पाणी पिना छान के. आपण विचार करून पाणी पितो. नको बाबा, इकडे पाणी पिलं तर आपल्याला सर्दी होईल, खोकला होईल. आता तर थंडीचे दिवस आहेत. किती विचार करून त्यांनी तेव्हा विचार केलं. साधू संतांनी उपदेश केले हो, पण आपल्या हितासाठी उपदेश केले. आपल्या हित आपण वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य, न करी ती विचार हिताचा. वाटतंय साधू संतांना, वाटतंय हिताचा विचार का नाही करती, आश्चर्य वाटतंय का नाही करत हो. सगळ्या गोष्टीचा विचार करतो पण ह्या गोष्टीचा विचार करत नाही. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आपण जर हे केलं तर आपल्या पोटाला सुद्धा चांगले मुलं तयार होतील, चांगली मुलं. आज आपल्या मुलांना आहे का ज्ञानेश्वरी माहिती आहे, गीता माहिती आहे, एखादा श्लोक माहिती आहे. आता मागं बाबा बघा, मला वाटतं आपल्याच या ग्रुपवरती आलेलं का ती मुसलमानांची लोक किती धडधड धडधड त्यांची कुराणातली श्लोक बोलतात आहे आणि आपल्या मुलांना विचारलं तर एक पण श्लोक येत नाही. याला कारण आपण आहोत. आपण त्यांचा हिताचा नाश करतो ना आपण त्यांच्या हिताचा. आणि जर आपण त्यांचं जर हित जर पाहिलं तर नक्की देवाला आनंद होईल. आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. अहो, जिजामातांनी शिवाजी महाराजांना घडवलं. ज्ञानेश्वरी, भागवत हे ग्रंथ सांगितले. हां, शिवाजी महाराज एवढे मोठे होते ना तरी पण तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जाऊन बसत होते, कीर्तन ऐकत होते. आज आपण नुसता त्यांचा पेहराव करतो, शिवाजी महाराजांचा चंद्राची कोर लावतो, त्यांच्यासारखे ड्रेस परिधान करतो आणि आम्ही तसं वागतोय. आम्ही शिवाजी महाराजांनी काय केलं ते आपण कळून घेतो का हो? कळून नाही घेत. मग कधी शिवाजी महाराज कळणार, कधी जिजामाता कळणार, कधी होणार आपल्याला फक्त मुलं आपल्याला तशी झाली पाहिजे. पण आपण आहोत का तसं? आपण करतो का काही ग्रंथ, गीता, ज्ञानेश्वरी अखंड करीन चिंतन त्याचं? आपण करतो का नाही करत हो? आपली मुलं पण, आपण जर नाही केलं तर आपली मुलं पण नाही सुधारणार, आपली मुलं सुद्धा वाया जाणार आणि त्यांचं हित ते स्वतः त्याला कारण आपण असणार, हित सुद्धा त्यांचं बुडलं जाणार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात का, जनी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. आपल्या मनाला विचारायचंय. कारण 84 लक्ष योनी फिरताना आहे ना, आपलं मन आपल्या संगती असते. प्रत्येक वेळेस आपलं मन बघा, आपण म्हणतो ना जेव्हा कधी कधी का बाबा एकदा आपलं मन सांगतं का नाही हे करायचं, एकदा सांगतं ते नाही करायचं. मग तेव्हा जर वाटतं ना ते मन संगती असते का तुम्ही चांगल्या गोष्टी करा, वाईट गोष्टी करू नका. कारण 84 लक्ष योनी त्यामध्ये पाहिलेलं आहे. आपण कसे कर्म केलेले, किती किती योनींना, नीच योनींना गेलेलो आहे. हे आपण आलेलो आहे ना, ऊर्ध्व योनीला जायचंय, आपल्याला ऊर्ध्व मार्गाला जायचंय पण आपण अधो मार्गाला चाललेलो आहे. एवढं जर चांगलं शरीर भेटून जर आपण अधोगतीला जात असेल तर काहीच उपयोग नाही जन्माला येऊन, साधू संत सांगतात ते. म्हणून आपण ऊर्ध्वगतीला जायचंय. नाहीतर मग आपल्या मनात म्हणून विचार करायचंय. कारण आपलं मन आपल्याला साक्षीदार असतं आणि आपण जर साक्षीदार ते आहे तर मग आपण सुटू शकतो ना. आपल्या मनाचं ऐकायचं. एक चांगलं मन असतं, माझं मन असं सांगतं, माझं मन तसं सांगतं आपण म्हणतो. म्हणून आपण त्या मनाचा विचार करायचा आहे. मनाचा विचार साधू संत सांगतात, मनाने विचार करा. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मज एका ते मला एकाला ओळखा. बघा ना, माऊलींनी ना आज लोक सांगतात, कितीतरी लोक सांगतात माऊलींनी हे सांगितलंय ते सांगितलंय, पण माऊलींनी काय सांगितलेलं आहे? 7 शके श्लोक, 18 अध्याय लेख, देव बोलिले एक दुजे नाही, एक हरी आत्मा जीव शिव सम, वायात दुर्गम न घाली मन.
म्हणजे एक वस्तू सांगितलेली आणि ती वस्तू आपल्याला ओळखायची. अख्ख्या ज्ञानेश्वरी साधू संतांना सांगायचं एकच, आत्मा तुम्ही आहात आणि तुमची तुम्ही ओळख करून घ्या, नाहीतर तुमचं हित बुडवलं समजा, नाहीतर जन्माला येऊन काहीच फायदा नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, आपुलिया जीवे शिवास पहावे, 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 आपुलिया जीवे शिवास पहावे. आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. जनी झालं कोठे बुडवाल हित, जनी झालं कोठे बुडवाल हित, जनी जाय कोठे बुडवाल हित, जनी झालं कोठे बुडविल हित, जनी झालं कोठे गुंतला विहित, जनी झालं कोठे बुडवाल हित, जनी झालं कोठे बुडवाल हित, जनी झालं कोठे बुडवाल हित. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया जीवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. जीवरूपी अंतकरणामध्ये शिवाला ओळखा, शिवाची ओळख करून घ्या. कारण जीव हा आपण म्हणतो ना, मी देह आहे म्हणून जीव ही उपाधी लागलेली, नाही तर जीवन हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. तुम्ही जीव नाहीच आहे, तुम्ही समजता मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे. विवेक चूडामणीमध्ये सांगतात ना, तुम्ही देह नाही आहे, तुम्ही मन नाही, तुम्ही बुद्धी नाही, तुम्ही चित्त नाही, तुम्ही अहंकार नाही. मग कोण आहे आपण? कोण आहे आपण? आहे मी हा कोण करावा विचार, मी हा कोण करावा, मी हा कोण करावा विचार, मी कोण करावा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. प्रश्न टाकून गेलेले आहेत आपल्याला, आहे मी हा कोण करावा विचार, पण विचार नाही करत. करतो विचार? कोण आहे आपण? हो, तुम्ही शुद्ध आत्मा आहात, तुम्ही देव आहात, देवांचाही देव. तो साधू संत सांगतात का तो पाहिला कधी ज्ञान आत्माचे सुख मिळाले, आत्मस्वरूपाची ओळख करून घेतल्यावर त्यांना खरं आत्मसुख मिळालं. आणि म्हणून माऊली सुद्धा म्हणतात एका त्यांच्या अभंगामध्ये, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजने, हरी योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजने. हा पाहता पाहता मनान पुरे धनी, पाहता मनान पुरे धनी, ओ पाहता पाहता मनान पुरे धनी, पाहता पाहता मनान पुरे धनी. देखिला देखिला माय देवाचा देव, विठ्ठला संदेह निमाल तुझे पण, देखिला देखिला माय देवाचा देव, विठ्ठला संध्या निमाले तुझे पण. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी, पाहता 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 मनान पुरे धनी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी, पाहता 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 मनान पुरे धनी. योगिया दुर्लभ
नभ तो म्या देखिला साजणे पाहता पाहता मन न पुरे धनी किंवा देवांचा पाहिला मी देवांचा देव अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी बाप रकुमा देवीवर खून बांधले कैसे. ती खून कळली पाहिजे आपल्याला आणि ती खून कधी कळन संतांना जेव्हा आपण संतांना जेव्हा शरण जाऊ ना तेव्हा खरी खून काय देवाची. आता आपण देवाचं फक्त आहे ना म्हणतात ना कल्पना केली. तुकाराम महाराजांचाच अभंग आहे राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा राजस मदना रविशाशी काळा लोपलिया रविशाशी काळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उटी रविशाशी काळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची ओ. एकीकडं तुकाराम महाराज म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा आणि एकीकडे म्हणतात देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही कसं काय मग असं हा आत्मस्वरूपाची जर ओळख जर झाली ना मग तुम्हाला करू शकतो तो पण आणि हा पण त्याच्यामध्ये भेद नाहीच आहे. पण सगुणी पावता निर्गुणी भजला जीवा विकल्प येता जीवा जडे म्हणजे असा विकल्प आपण सगुण स्वरूपात आहे सगुण स्वरूपातच निर्गुणाची आपल्याला प्राप्ती करता येऊ शकते आणि निर्गुणाची प्राप्ती झाल्यावर मग खरा आत्मस्वरूपाचा किंवा आत्मसुखाचा आहे ना आनंद वेगळाच असतो. त्या आत्मसुखामध्ये इतकं लीन होऊन जातो ना. पण आत्मसुख कशाला म्हणतात माऊली 9व्या अध्यायामध्ये पहिल्या ओवीमध्ये सांगतात तरी अवधान एक वेळ देजी मग सर्व सुखाला पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. प्रतिज्ञेवरती साधू संत म्हणतात बरं का तुम्हाला नक्कीच सुख होऊ शकतं. किंवा 10व्या अध्यायामध्ये पण ओवी आहे ना किंबहुना सोय जीव आत्म्यासी लाय आणि तेथे जे होय तया नाम जीवाची आणि शिवाचं जेव्हा त्या आत्मज्ञानाने जेव्हा जीव शिवाचं मिलन होतं ना तेव्हा आपल्याला खरं सुख मिळतं. किंवा माऊली 18व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगतात तरी ते सुख गा किरटी दावी जेल तुझं दिठी जे आत्मयाची भेटी जीवासी होय. आत्म्याचं किती सांगायला लागतं जीव जोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख करून घेत नाही आणि जोपर्यंत आपल्याला अष्टसात्विक भावाचं भरता येत नाही ना म्हणतात ना सात्विक आभरणे रोमांच दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागती कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रूंच्या भीतरी वाहत असे. हे आपुलिया चंदे गायन आपुलिया चंदे गायनाचे उडे आपुलिया चंदे गायनाचे उडे आपुलिया चंदे गायनाचे आपुलिया चंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाच्या आनंद आवडीने 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 गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे आपुलिया छंदे आपुलिया छंदे.
ते आत्मसुख मिळाल्यानंतर बरं का गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. आमच्या मीराबाई सुद्धा म्हणतात नाचुंगी 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 हरी गुण गावत नाचुंगी 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 हरि गुण गावत नाचुंगी 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 हरि गुण गावत नाचुंगी नाचूंगी 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 नाचूंगी. मंदिर में बैठ बैठ कर अपने मंदिर में बैठ बैठ कर अपने पद पे बैठ बैठ कर अपने मन पे बैठ बैठ कर गीता भागवत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण नाचूंगी 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 हरि गुण गावत. साधू संत या रंगामध्ये नाचतात बरं का. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. तो सुद्धा नाचतो. अहो देव सुद्धा नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. किती आपण हा नाचतो ना. आपण पण कुठं कुठं नाचतो. वरातीला नाचतो, मिरवणुकींमध्ये नाचतो. नाचा पण त्या रंगामध्ये नाहून नाचा. इथं पण नाचायचंय आपल्याला. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी. सर्व सांडोनी माधारी सर्व सांडोनी माधारी सर्व सांडोनी माधारी सर्व सांडोनी माधारी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. पण कधी सर्व सांडोनी माझाही मी आणि माझं जात नाही ना तोपर्यंत आपल्याला खरा आनंद भेटत नाही. खरं नाचणं गाणं कळणार नाही साधू संतांचं बरं का. म्हणून आपण एक वेळ त्या पांडुरंग परमात्म्याचं आपण एक वेळ भजन करूया. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय 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 हरी जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना, ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना, नकाड राणा जाऊ जनी, जनी जाल कोटे बुडवाल हित, जनी जाल कोटे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया, आपुलिया जीवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, जनी जाल कोटे बुडवाल हित. बघा विचारी मनात आपुलिया. बघा तुकाराम महाराजांचा हा अभंग घेण्याचं कारण आपल्या खूप जवळ येतो. तसं आपण आता आपण खरंच आपण अभ्यास केला पाहिजे. तुकाराम महाराज देहूवरून येतात आणि इथं येतात. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी, विचारत आले हो मला देव कधी
देव कधी भेटन? हां, त्यांना भेटला ना, हां, देव स्वरूपाला देव पाहावयासी गेलो ते देवच होऊन ठेलो. वस्तूशी जाणो जाता, वस्तूशी जाण तत्वता, जाणणे आणि जाणता मग कैसे उरे. देवाला पाहायला गेल्यावरती देवच होऊन जातो, पण तो देवाचं आपल्याला म्हणतात ना, आपण त्या वस्तूला जर जाणलं तर आपणच ती वस्तू होऊन जाणार आहे. म्हणून तुकाराम महाराज आहे ना, त्यांच्या बघा, घ्यावे आत्मसुख, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे. आपलं स्वरूप काय? आपण आत्मस्वरूप आहे आणि त्या स्वरूपामध्ये लीन होऊन जायचे. 12 अभंगापैकीच एक अभंग म्हणतात, लीन झाल्या वृत्ती जळासी मिळाले, लीन झाल्या वृत्ती ब्रह्मा ते मिळाले, जळाते मिळाले लवण जैसे, जळात मिळाले लवण जैसे. लीन झाल्या वृत्ती ब्रह्मासी मिळाले आणि जळासी मिळाले लवण जैसे. लवण जैसे पुन्हा येत नाही माघारी, तैसे साधू जाना तुम्ही. म्हणजे ना, एकदा जर मीठ जर पाण्यात पडलं तर मीठ पुन्हा बाहेर येऊ शकतं का हो? कधीच नाही येणार, ते समुद्र रूप होऊन जातो. तशीच बघा ना, सरिता सागरा शरण गेली, ती समुद्रच होऊन ठेली. तैसी पुढती या वया मुकली, मग समरसली अखंडत्वे. म्हणजे सरिता किंवा नद्या पण सागराला मिळायला जातात आणि काय होतात तो सागर रूप होऊन जातात. किंवा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, नोव्हे सरिता निराळे लवण मिळविता जळे. किंवा अजून दुसरा एक अभंग आहे, लवण मिळविता जळे काय उरले निराळे, अग्नी कर्पुराच्या वाती काय काय राहिल्या त्या काजळी. त्याची काजळी तरी राहते का हो? काजळी सुद्धा शिल्लक नाही. तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती. म्हणजे ना, जसं मीठ त्या पाण्यात जर पडलं, किंवा म्हणतात ना, माऊली पण एक ओवी सांगतात, तैसे समुद्री लवण न पडे तव अल्प आवडे, आणि होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. पाण्यात जर मीठ पडलं ना, आले कुठून? ते समुद्रातूनच आले, बाहेर आलं, त्याला मिठाचं स्वरूप प्राप्त झालं. आणि परत ते जर मिठात त्या पाण्यात जर मीठ गेलं तर केवढं होईल हो? सागरा एवढं होईल. तसंच आपण सुद्धा आहे ना, त्या ब्रह्मातूनच आलेलो आहे. आणि पुन्हा जर ब्रह्मात जर विलीन व्हायचं असेल, अशा संतांना जर शरण गेलं तर आपण सुद्धा त्या ब्रह्म एवढं होऊ शकतो. तुका म्हणे, म्हणजे अनुरेणू या तोकडे तुका आकाश एवढे. आकाशापेक्षाही त्या भगवंताचं सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण देते. आपण सुद्धा तिथं विलीन होऊ शकतं. म्हणतात ना, माऊलींच्या ओवी 15व्या अध्यायामध्ये, का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होय ना माघारी परते जैसी. म्हणजे 3 मिठाच्या हत्तीने आहेत बरं का बाबा, 3 मिठाच्या हत्तीने आहेत. एक म्हटली मी समुद्राची लांबी रुंदी मोजायला जाते, गेली लांबी रुंदी मोजायला, परत आलीच नाही. तेव्हा दुसरी मध्ये थांब, ती नाही आली ना म्हणून मी पण जाते. ती पण गेली, ती पण आली नाही. ती मध्ये दोघी गेल्या, कुठं गेल्या? मी पण पाहायला जाते. आणि ती पण त्याच्यात विलीन झाली. तैसे नाना लाहोनिया, नाना गेली अंतराळा, नाना गेली अंतराळा, तप्त लाहोनिया ज्वाळा न येताची माघारी. म्हणजे ह्या खालच्या ओवीचा अर्थ काय आहे? आपण बघा, आता थंडी आहे, खूप थंडी आहे ना, बाहेर जर शेक जर केला आपण, तो जाळा आकाशात जातो, पण आकाशातून पुन्हा खाली येऊ शकतो का? नाही येऊ शकणार, कधीच नाही येणार. तसंच तव्यावरती जर आपण पाणी गरम केलेला तवा आहे आणि त्याच्यामध्ये जर पाणी शिंपडलं तर ते पुन्हा येऊ शकतं का पाणी? नाही. तसंच भगवंताला जर जाणलं आपण प्रत्येक जीवाने जर जाणलं तर तो भगवंत रूपच होऊ शकतं, त्याच्यामध्ये लीन होऊन जाणार आहे. म्हणून साधू संतांना, अशा साधू संतांना शरण जा. खरंच अनुभव देतात. अनादिकालापासून आलेलं परब्रह्म तत्व आज पण आहे.
त्याचा तसा अनुभव पण येतो. म्हणतात ना, गुरु शिष्य उपदेश देती घेती ऐसे असंख्य गुरु शिष्य असती. आहेत, भरपूर आहेत, मंत्रतंत्र उपदेश येते असं अनेक गुरु आहेत, अनेक शिष्य आहेत. पण आपण पण आहे ना विचार करायला पाहिजे. आपण जर गुरु केलेत ना तर आपल्याला अनुभव आलाय का? आपली जन्ममरणाची वाट खुंटली आहे का? तया उतराई व्हावे कवना गुणे आणि जन्म नाही येणे ऐसे केले. किती वेळा जन्म यावे, किती वेळा फजिती व्हावे, तुकाराम महाराज म्हणतात. आणि हे तर म्हणतात नामदेव महाराज, तया उतराई व्हावे कवन्या गुणे आणि जन्म नाही येणे ऐसे केले. आपल्याला हा अनुभव आला पाहिजे. आपल्याला जन्म मरणाच्या राहाटीतून आपण सुटलो पाहिजे. आपण ब्रह्मामध्ये विलीन झालो पाहिजे. आपल्याला कसलं जन्म मरण आहे? परमात्म्याशी म्हणजे येणे नाही, जाणे नाही, बद्ध नाही, मोक्ष नाही. किंवा अजून सांगतात ना, जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध नाही, मोक्ष नाही, आत्म्याच्या ठाई. आपण आत्मा आहोत. आपल्याला खरोखर येणार नाही. पण ही कल्पना आपण आहे ना तिकडची कल्पना काढायची आणि इकडं करायची. खरोखर आपल्याला त्या परमात्मा स्वरूपाची ओळख करून घेणं गरजेचंच आहे. बघा, अशा साधू संतांना शरण जा. मला असे साधू संत भेटले. आणि बघा ना, आपल्याला आहेत ना विनोद सांगणारे एकदा एका ठिकाणी ना प्रवचन होतं वर्षश्राद्धाचं. आणि ते एक बाबा आले, म्हटले, ओ ताई, आम्हाला ना भावाचं बहिणीचं सांगा, नाही तर मग आईचं मुलाचं ना, आता म्हणजे असं याच्यातलं सांगा. मी म्हटलं, बघा, मी आले ना, माझ्या पुढं काय ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी, मी सांगणार आहे. फक्त साधू संतांनी सांगितलं काय, इतर सांगणारे आहेत ना व्यासपीठ, बरोबर पण आहे. पण हे कोण सांगणार आहे? आपण येतो 2-2, 3 तास आपण इथं घालवतो कशासाठी हो? ह्या जागेवरती जर आपल्याला खरं ब्रह्मज्ञान सांगितलं पाहिजे, आपण तुम्ही पण येऊन विचारा. प्रत्येक महाराज येतील ना, त्यांना येऊन विचारा, विचार करा हो. विचार केला नाही तर आपल्याला खरंच आपण ह्या इतक्या भयानक अशा याच्यामध्ये म्हणतात ना, आता पूर्णत्व मी वेगळा देख एक म्हणे, मी वेगळा आहे पण आपण ते जाणत नाही. आपण देवापासून वेगळं आहे म्हणतात. सत्य मानुनी भेदभान जीव झाला अति अज्ञान, भुलला आपण देह अभिमानी दृढ झाला. देह अभिमानात एवढा आपल्याला गर्व आहे ना. कशाचा आपल्याला गर्व आहे हो? अहो, मेल्यावरती कोणी काही संग घेऊन जात नाही. मग कशाला आपण गर्व करतो? आणि त्या गर्वामुळे आपल्याला पुन्हा जावं लागतं. म्हणून देह अभिमानाचा गर्व सोडायचा. मग मी आणि माझं किती दिवस जाणार आहे? हाय तोपर्यंत माझ्या संबंधाने माझं आहे ना, मीच्या संबंधाने बाळचं आहे. मग ते आपण किती दिवस चालू ठेवायचे? अहम ममतेच्या लवड सवडी माते न पावती बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुतडी डवळीत ठेवले. मी आणि माझ्या या कारणाने आपल्याला 84 लक्ष योनी फिरावं लागतात. आणि 84 लक्ष योनी ह्या फक्त एका मनुष्य देहामुळं, बरं का, साधू संतांनी सांगितलं, ह्या मनुष्य देहामुळं आपण जेवढा दिवसातून आपण कितीतरी वेळा म्हणतो का नाही, मी 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 किती वेळा म्हणतो? मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊनी पाठी थापटती. एका मीमुळं आपल्याला पुन्हा जन्म, पुन्हा मरण आपल्याला भोगावं लागतं. आणि त्या यातना कितीतरी आपल्याला माहिती आहे किती दुःख असतं या जीवनामध्ये हो. म्हणून आपल्याला सुटायचं आहे. आणि बघा, तसं पाहायला गेलं ना, मी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, पण एक तुमची सगळ्यांची एक इच्छा म्हणून मी इथं उभी राहते. आणि मला जे माझ्या सद्गुरूंनी सांगितले किंवा मी पण त्याचा अनुभव घेतलेला आहे, असे मला कृपाळू किंवा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असे संत भेटलेले. त्या तत्वापासून ते न बाजूला जाता असं अनादिकालापासूनचं परब्रह्म तत्व त्यांनी अनुभवले. आणि मला पण अनुभव आलेला आहे. कोणी पण या, कधी पण या, विचारा. आज किशोर महाराज आहे, डुमरे मावशी आहे, देवा महाराज ते इथं, त्यांना विचारा आपण कसे सुटणार आहेत, नक्की त्याचा पत्ता सांगतील. आणि गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला, नाहीतर नंतर आपल्याला घालायलाच लागणार आहे, माहिती आहे ना जाताना. मग तेव्हा म्हणाला, नाही रे नाही कुणाचे कोणी. आपलेच गेले ना, आपलेच फोन करतायत लोक, या लोक आता गेलेत, किती वेळ लागल, या तुम्ही या घेऊन चला. आपलीच माणसं आपल्याला बाहेर काढायला तयारच असतात ते. त्यामुळे या जगात आपलं कोणी नाही आहे. आणि आपलं कोण नाही? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझं सगळं भगवंतानेच नटलेलं आहे. अनंत रूपामध्ये वेशामध्ये तो नटलेला आहे. त्याची ओळख करून घ्या. मला काही येत नाही, पण थोडंसं जे माहीत झालं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि काही चुकलं बिकलं तर काहीच नाही, कारण मी काही असं काही बाहेरचं कुठं सांगितलं नाही. हे सगळं साधू संतांच्या ग्रंथातलं आहे. थोडंसं मला जमला तेवढा अभ्यास केला आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि बघा, इथं आमच्या डुमरे मावशी, आमचे दीपक महाराज मुंबईवरून आलेत खास
ह्या सप्त्यासाठी. एवढे ह्या सप्त्यासाठी त्यांच्या गावात पण कार्यक्रम आहेत, पण ते इथं आले. चला बाबा, आपल्याला काहीतरी काय माहिती त्यांना काही भेटतं की नाही, पण ते येतात, ते रोज येतात. ते आमचे देवा महाराज ते हे बाबा, हे हात दादा देवा महाराज किती छान, बघा बरं किती साथ करतात, भारी. असं वाटतं कीर्तन त्यांनीच गायलेलं फक्त ऐकत राहावं. किती छान सुंदर साथ करतात. तुम्ही बाबा नाव काय? अच्छा, संतोष वागचौरे बाबा आपल्या तिकडं होते ना याच्यामध्ये सारण्यामध्ये. हां, परत बाबा हे बाबा पण कीर्तनकार आहे. आमचे संतोष दादा झालं ते बाबा, सगळ्यांची नावं घेतली. महाराजांनी रात्री सांगितलं कारण यांना राग येतो म्हणून. असं नाही. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. जरी बोल जरी गंगावत स्वीकारालती. मी कशी पण बोलले ना, मी तुमची आहे म्हणून तुम्ही मला सहन करून घेणार. पण ना मला असं वाटतं का बाबा, का बरं आपल्याला जर कळलं तर आपण का नाही सांगावा? अहो सेल जर लागला ना, एका महिलाला जर कळलं ना सेल लागलाय, सगळ्या महिलांना सांगतात, बरोबर का नाही? मग जर हे जर आत्मउद्धाराचं जर प्रक्रिया आहे, ती जर आपल्याला जर सुख देऊ शकते तर का नाही सांगावा? आणि खरंच तुम्ही खरंच त्या योग्यतेचेच आहात. एवढे 5-5 दिवस सप्ताह चालतो, एवढं पूर्ण भरतं. बाहेर पण आमचे महाराज म्हणतात, बाहेर पण लोक बसलेले असतात, ऐकत असतात. घ्या तुमचा उद्धार करून घ्या. विचारा, कधी पण या, विचारा. ग्रंथ घरात आणून ठेवा, वाचा. तुम्ही नाही वाचलं तुमची मुलं बाळा वाचतील, त्यांची मुलं बाळा वाचतील, नाही तर पण आणा आणि तुमचा उद्धार करून घ्या. झालेली सेवा आमचे हृदयस्थ श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अधिष्ठान आपलं दत्तात्रेय, ते बघा किती मोठे गुरु आहेत. मच्छिंद्रनाथ, तिथूनच खरी परंपरा चालू झालेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, तिथून परंपरा आलेली आहे. आणि तशी आपल्याला पण परंपरा पाहिजे बरं का. आपण जर संप्रदाय म्हणतोय ना, अनेक संप्रदाय आहेत, पण खरा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. सगळ्यांचं एकत्रीकरण केलेलं आहे, त्याला वारकरी संप्रदाय म्हटलेलं आहे. आणि खरा वारकरी संप्रदाय म्हणजे जन्म मरणाच्या राहाटीवरती वार केलेले, त्यांना वारकरी संप्रदाय म्हणतात. मग आपण आपलं बघायचं बाबा, आपण जन्म मरणावरती वार केलेत का नाही? हां, बरोबर. आणि आमचे बघा विनेकरी बाबांनी पण खूप चोपदार बाबा, अच्छा चोपदार बाबा आणि आमच्या विनेकरी हे बाबा, सॉरी. आणि आपल्या माईक सिस्टीम आपल्याला पोचवली आपल्यापर्यंत, तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचन अशी त्यांनी व्यवस्था केली. त्यांचे पण अभिनंदन. किंवा बाहेर कुणी बसले असेल आणि तुम्ही सगळे बसलेत. माझी मैत्रीणसुद्धा आहे ना, आज मंचरवरून आली आहे, तिच्याबरोबर पण साहेब ते आलेले आहेत. खूप मला आनंद वाटला. आमच्या आत्या आल्यात, मामान ते आपले मस्करे बाबा ना, हां, ते पण रोज येतात कार्यक्रमांना. आणि खूप आनंद वाटतं बरं का. पण त्या आनंदाला पण म्हणजे असं तुम्ही ना साळे जर केलं ना, तुम्ही सुद्धा म्हणजे माझ्यासारखं बोलू शकता. पण ते ज्ञान घेतल्यावर नक्कीच काही शिकायची गरज नाही बाबा. आम्ही कुठे शिकायला नाही गेलो संस्थेत, पण बरं बोलतो. चला बाबा, जे साधू संतांनी सांगितलं ते बरं. आम्हाला काही गायनाचं वगैरे काही अंग नाही आहे, पण चला शिकलो तुमच्या याने. आणि झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, चकवे बाबा, हांडे बाबा आणि तुम्ही सगळे साधू संत मला ही संधी दिली बोलण्याची, माझ्या गावकरींनी. आणि मला पण वाटते मी ज्या गावात आहे त्या गावाचा पण उद्धार झाला पाहिजे ना, म्हणून सेवेला पूर्ण विराम देऊन घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळाले, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळाले. भूतिलीन भावे तू कामने, भूतिलीन भावे
आ